we have seen the physical properties of alcohols. आणि या टॉपिकच्या अंडरमध्ये आपण काही पॉईंट्स पाहिले होते, ज्यामध्ये पहिला पॉईंट होता आपला मॉलिक्युलर स्टेटच्या बाबतीत. दॅट इज वी नो की स्ट्रेट चेन अल्कोहोलमध्ये जवळपास कार्बन नंबर 12 पर्यंत, म्हणजे ज्या अल्कोहोल्समध्ये कार्बनची संख्या 12 आहे तिथपर्यंत जे अल्कोहोल्स आहेत मेंबर्स ते लिक्विड स्टेटमध्ये असतात. सोल्युबिलिटी जर आपण कन्सिडर केली त्यांची, तर अल्कोहोल जे असतात स्मॉल अल्कोहोल्स म्हणजे स्मॉल ऑर्गॅनिक पार्ट जे आहेत दॅट इज इथेनॉल आणि मिथेनॉल, तर हे पाण्यासारखे असल्यामुळे पाण्यामध्ये मिसिबल आहेत. त्यानंतर जसं जसं त्यांचं मॉलिक्युलर वेट वाढत जातं तसं तसं त्यांची सोल्युबिलिटीसुद्धा कमी होत जाते. आणि ज्यांच्यामध्ये OH ग्रुपची संख्या जास्त आहे असे अल्कोहोल्स एकच OH ग्रुप असणाऱ्या अल्कोहोलच्या कंपॅरिझनमध्ये जास्त सोल्युबल असतात. त्यानंतर आपण पाहिलं होतं बॉइलिंग पॉईंटचा. तर बॉइलिंग पॉईंट जो आहे तो अल्केन जे आहेत करस्पॉन्डिंग सेम नंबर असणारे कार्बन ॲटम त्यांच्यापेक्षा अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. त्यामागचं रिझनिंग पण आपण पाहिलं होतं की असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वाय द बॉइलिंग पॉईंट ऑफ ॲन अल्कोहोल इज ऑलवेज मच हायर दॅन दॅट ऑफ द अल्केन. तर सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम दोघांमध्ये असेल म्हणजे अल्केन आणि अल्कोहोल, फॉर एक्झाम्पल जसं इथेन आणि इथेनॉल, तर इथेनॉलचा बॉइलिंग पॉईंट हा इथेनपेक्षा जास्त का असेल, तर त्यामागचं रिझनिंग आहे. एक म्हणजे की अल्केन जे असतात त्यांच्यात वॉन्डरवॉल फोर्सेस असतात आणि अल्कोहोलमध्ये जे असतात ते हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असते. सो आपण हे पाहिलेलं आहे लास्ट पिरियडला की वॉन्डरवॉल फोर्सेस असतात, अल्कोहोलमध्ये जे ते हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असते. हायड्रोजन बॉन्डिंग जी इट इज मच स्ट्रॉंगर दॅन वॉन्डरवॉल फोर्सेस अँड देअरफॉर इट टेक्स मोर एनर्जी टू सेपरेट द अल्कोहोल. सो देअरफॉर बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल इज हायर दॅन दॅट ऑफ अल्केन. तर इथे आपला हा पॉईंट संपला होता, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. Now today we will start our next point, which is chemical properties of alcohol. Now what is chemical properties? So chemical properties of alcohol can describe the chemical reactions of alcohol with other compounds to form other organic compound. यामध्ये ज्या टेस्ट आहेत त्या काही पार्टमध्ये डिवाइड केल्या आहेत. जसं पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ती आहे लॅब टेस्ट फॉर अल्कोहोल्स. तर लॅबमध्ये म्हणजे लॅबोरेटरीमध्ये जर समजा आपल्याला अल्कोहोल टेस्ट करायचं असेल की दिलेलं सॅम्पल जे आहे ते अल्कोहोल आहे, फेनॉल आहे, इथर आहे का अजून दुसरं कुठलं ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तर त्यामध्ये अल्कोहोल जर आपल्याला ओळखायचे असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जे त्या लॅब टेस्टमध्ये पहिली टेस्ट आहे ती म्हणजे लिटमस टेस्ट. आता ॲक्च्युली लिटमस टेस्ट जी आहे ही ॲसिडिक किंवा बेसिक कंपाऊंड ओळखण्यासाठी इझिली केली जाते. आणि त्याचबरोबर जर समजा एखाद्या कंपाऊंडची लिटमस पेपरवर कुठल्याही प्रकारची रिॲक्शन होत नसेल त्यासाठी सुद्धा हा वापरला जातो. सो अल्कोहोल जो आहे अल्कोहोल डोंट हॅव एनी इफेक्ट ऑन लिटमस पेपर ॲज इट इज न्यूट्रल इन नेचर. सो लिटमस पेपरवर अल्कोहोलचा काहीही इफेक्ट होत नाही, कारण अल्कोहोलचं नेचर जे आहे ते न्यूट्रल आहे. तो ॲसिडिक पण नाही आहे आणि बेसिक पण नाही आहे. त्यामुळे रेड लिटमस पेपर असेल किंवा ब्लू लिटमस पेपर असेल त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट अल्कोहोलमुळे होत नाही, बिकॉज अल्कोहोल इज न्यूट्रल इन नेचर. सो नेचरवरून लक्षात ठेवायचं आहे जनरली 3 नेचर असतात, ॲसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. एक फिनॉलिक पण आहे, पण फिनॉलिक आणि ॲसिडिक जवळपास सेम आहे, कारण फिनॉलिक म्हणजे पण ॲसिडिक असतं, फक्त ते माइल्ड ॲसिड असतं. सो ॲसिड बेस आणि न्यूट्रल कंपाऊंड असेल तर लिटमस पेपरचा वापर करून आपण ते पाहू शकतो. जर ब्लू लिटमस पेपर किंवा रेड लिटमस पेपरवर एखाद्या केमिकलचा काहीही इफेक्ट झाला नाही तर त्यावरून कन्क्लुजन हे काढायचं की तो जो काही केमिकल आहे तो न्यूट्रल असणार आहे नेचरमध्ये. सो अल्कोहोल इज न्यूट्रल इन नेचर. नाउ नेक्स्ट रिॲक्शन जी आहे इट इज रिॲक्शन विथ अल्कलीज. अल्कोहोल जो आहे तो जनरली ज्या अल्कलीज आहेत NaOH किंवा NaCO3, NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम बायकार्बोनेट यासारखे जे काही अल्कलीज आहेत यांच्यासोबत अल्कोहोल रिॲक्ट होत नाही. डू नॉट रिॲक्ट विथ अल्कलीज लाईक NaOH और NaCO3. परत इथे रिझन सेम आहे, ड्यू टू इट्स न्यूट्रल नेचर. न्यूट्रल नेचर आहे, जर तो ॲसिडिक असता तर बेस बरोबर रिॲक्ट झाला असता आणि सॉल्ट आणि वॉटर फॉर्म केलं असतं बाय द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. बट अल्कोहोल जो आहे इट इज neutral in nature, hence it do not react with bases like sodium hydroxide or sodium bicarbonate. So it is neutral in nature.
आता ह्याच टेस्ट, ह्या ज्या लॅबोरेटरी टेस्ट आपण पाहिल्या, ह्या जर फेनॉलच्या बाबतीत असत्या तर फेनॉल जो आहे तो स्लाइटली ॲसिडिक आहे, तर या टेस्टचा रिझल्ट इथे वेगळा असेल. ते आपण फिनॉल चॅप्टरमध्ये पाहू. पुढचं पहा आता, अल्कोहोल्स रिॲक्ट विथ सोडियम मेटल आहे हा. अल्कोहोल रिॲक्ट विथ सोडियम मेटल ॲट रूम टेम्परेचर टू फॉर्म सॉल्ट्स. आणि हे जे सॉल्ट्स असतात ते सोडियम अल्कॉक्साईड हा सॉल्ट आहे. आणि त्याचबरोबर हायड्रोजन गॅस जो आहे तो रिलीज होतो. अपवर्ड डायरेक्शनमध्ये एरो दाखवते इथे. सो अल्कोहोल दॅट इज ROH प्लस Na, इट गिव्स RONA. बॅलन्स करण्यासाठी याला ट्वाईस केलं आहे प्रत्येक ठिकाणी. सो ट्वाईस ROH प्लस ट्वाईस Na, इट विल फॉर्म हायड्रोजन काढला म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक झाला. त्याच्या जागी सोडियम रिप्लेस केला गेला आणि हायड्रोजन हा बाहेर टाकला गेला. सो आता ही रिॲक्शन जी आहे ही एक्सेप्शनल रिॲक्शन आहे. का ते लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारचा ॲसिडिक कंपाऊंड हा सोडियम मेटलसोबत रिॲक्ट होतो आणि हायड्रोजन गॅस रिलीज करतो. म्हणजे ही रिॲक्शन जो केमिकल कंपाऊंड किंवा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड पॉझिटिव्ह देत असेल तो नेचरमध्ये ॲसिडिक असला पाहिजे. बट अल्कोहोल हा न्यूट्रल आहे तरीसुद्धा ही रिॲक्शन तो पॉझिटिव्ह देतो. सो इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ एक्सेप्शनल रिॲक्शन की अल्कोहोलचं नेचर न्यूट्रल आहे तरीसुद्धा तो ही रिॲक्शन देतो. ही म्हणजे कुठली, तर तो सोडियम मेटलसोबत किंवा रिॲक्टिव्ह मेटलसोबत रिॲक्ट होतो आणि हायड्रोजन गॅस रिलीज करतो अँड इट फॉर्म्स करस्पॉन्डिंग सोडियम सॉल्ट्स. So this reaction is an exceptional reaction for alcohol. It is neutral in nature but still it gives the reaction as like of the any acidic compound. एखाद्या ॲसिडिक कंपाऊंड ही रिॲक्शन पॉझिटिव्ह देतो त्याचप्रमाणे अल्कोहोलसुद्धा देतो. पण अल्कोहोल ॲसिडिक नाही आहे, तो न्यूट्रल आहे नेचरमध्ये, हे लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल पहा इथे CH3CH2OH प्लस ट्वाईस प्लस Na, इट विल फॉर्म CH3CH2ONA प्लस हाफ H2 रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी. तर हीच रिॲक्शन तुम्ही ट्वाईस लिहून केलं तरीही चालेल. सो अल्कोहोल घेतलेला आहे इथेनॉल दॅट इज इथिल अल्कोहोल आणि त्याच्यापासून तयार झाला आहे तो म्हणजे सोडियम इथॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस रिलीज झालेला आहे. सो दिस इज द एक्सेप्शनल रिॲक्शन फॉर अल्कोहोल. नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण. सो अबाव रिॲक्शनमध्ये पहा इथे काय दिलं आहे, the above reaction show very weak acidic nature of alcohol, that is reaction with active metals like sodium with liberation of hydrogen gas. म्हणजे ॲक्च्युली रिॲक्शन काय दाखवते, तर ही रिॲक्शन दाखवते अगदी वीक ॲसिडिक नेचर अल्कोहोलचं, कारण तो सोडियम सारख्या मेटलसोबत रिॲक्ट होतो बट ॲक्च्युली तो न्यूट्रल आहे नेचरमध्ये. नाउ वी विल सी द डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल. म्हणजे पर्टिक्युलरली अल्कोहोलसाठीच्या कोणत्या कोणत्या रिॲक्शन आहेत ते आपण पाहूया इथे. सो पहिली रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ ल्युकास रिएजंट. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा, बोर्डाच्या परीक्षेत बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. सो प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल रिॲक्ट्स डिफरंटली विथ ल्युकास रिएजंट. सो व्हॉट इज ल्युकास रिएजंट? ल्युकास रिएजंट इज अ मिक्सचर ऑफ झिंक क्लोराईड दॅट इज ZnCl2 अँड HCl हायड्रोजन क्लोराईड. ल्युकास रिएजंटचा वापर करून आता आपण अल्कोहोल आहे हे तर ओळखून घेतलं की समजा तुम्हाला लॅबमध्ये सॅम्पल दिलेलं आहे आणि तुम्ही प्रायमरी टेस्ट जी आहे लिटमस पेपर टेस्ट म्हणा किंवा बेससोबत रिॲक्ट करून म्हणा किंवा सोडियमसोबत रिॲक्ट करून म्हणा, तुम्ही कन्फर्म केलं की दिलेला सॅम्पल जे ते अल्कोहोलचं आहे. पण अल्कोहोलमध्ये कोणता अल्कोहोल आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे, हे कसं आपल्याला डिस्टिंग्विश करता येईल, डिफरन्शिएट करता येईल ते आता आपण इथे पाहूया. तर यासाठी जो रिएजंट वापरला गेलेला आहे तो आहे ल्युकास रिएजंट. So what is Lucas reagent actually? It is a mixture of ZnCl2 that is zinc chloride and HCl यांच्या मिश्रणातून तयार झालेला जो काही केमिकल कंपाऊंड आहे त्याला आपण ल्युकास रिएजंट म्हणतो. आणि हा ल्युकास रिएजंट जो आहे हा प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल सोबत डिफरंटली रिॲक्ट करतो. कशा प्रकारे ते पाहता इथे. सो प्रायमरी अल्कोहोल डू नॉट रिॲक्ट विथ ल्युकास रिएजंट. सो पहिलाच पॉईंट आहे की प्रायमरी अल्कोहोल जे ते ल्युकास रिएजंट बरोबर रिॲक्ट करत नाही, रिॲक्टिव्हिटी फार कमी आहे त्यांची. जनरल रिॲक्शन जर आपण पाहिली तर इथे काय होतं आहे पहा, हा ROH आहे म्हणजे अल्कोहोल, मग तो आयदर प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी असेल, रिॲक्ट्स विथ ZnCl2 अँड HCl टू फॉर्म RCl. याचाच अर्थ हा बॉन्ड ब्रेक झाला, OH बाहेर काढला गेला आणि OHच्या जागी क्लोरीन रिप्लेस केला गेला.
इथे आता तिघी याचं एक्झाम्पल घेतलेलं आहे पहा. 2 मिथिल प्रोपॅन 2 OL याची रिएक्शन आपण HCl सोबत करणार आहोत इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 म्हणजेच ल्युकास रिएजंट. या दोघांची टोटल जर आपण केली तर तो ल्युकास रिएजंट आहे. पहिल्यांदा घेतलाय आपण टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल इज ऑफ टर्शरी. म्हणजे इथे लक्षात घ्या की टर्शरी जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर सेकंडरी आणि सगळ्यात कमी म्हणजे जवळपास नो रिॲक्शन ॲट रूम टेम्परेचर फॉर प्रायमरी अल्कोहोल. सो दिस रिॲक्शन इज फॉर टर्शरी अल्कोहोल दॅट इज 3 डिग्री ज्याला आपण इंडिकेट करतो. दिस रिॲक्शन इज फॉर सेकंडरी अल्कोहोल आणि लास्ट रिॲक्शन विच इज ॲक्च्युली नो रिॲक्शन फॉर प्रायमरी अल्कोहोल. कसं आता ते पाहूया आपण. सो टर्शरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घेतलेलं आपण टर्शरी ब्युटिल अल्कोहोल ज्याचा IUPAC नेम आहे 2 मिथिल प्रोपॅन 2 OL. हा याची रिॲक्शन HCl सोबत केली. सिम्पल आहे, हा बॉन्ड ब्रेक होईल कार्बन आणि हायड्रॉक्सिल ग्रुपचा. OH काढून टाकला जाईल, त्याच्याऐवजी Cl रिप्लेस केला जाईल आणि करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड आपल्याला मिळेल इथे 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन. दिस इज द प्रोडक्ट विच शो इट्स प्रेझेन्स इन फॉर्म्स ऑफ टर्बिडिटी. PPT येते, असं दह्यासारखं पांढरं सोल्युशन तयार होतं आणि जर PPT आली व्हाईट कलरची म्हणजे टर्बिडिटी जर आली सोल्युशनला तर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल प्रेझेंट आहे. दुसरा आहे प्रोपॅन 2 OL सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे CH3CHOH CH3. सेम रिॲक्शन होईल, OH बाहेर काढला जाईल, त्याच्या जागी Cl रिप्लेस केला जाईल. रिॲक्शन विथ HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. सो इट विल फॉर्म 2 क्लोरोप्रोपेन आणि याच्यामध्ये जी टर्बिडिटी निर्माण होते म्हणजे जी काही PPT तयार होते ती जरा स्लोली म्हणजे थोडं रिॲक्शनचा रेट कमी असतो इथे. आणि टर्शरी अल्कोहोलसाठी मात्र ती इमिजिएट टर्बिडिटी होते तिथे, म्हणून आपण ओळखू शकतो की हा टर्शरी अल्कोहोल आहे. जर टर्बिडिटी स्लोली आली याचा अर्थ तो सेकंडरी अल्कोहोल आहे. आणि तिसरं तर मग क्लिअर आहे की प्रायमरी अल्कोहोल जो आहे जसं इथे इथेनॉल घेतलेला आहे ऑन रिॲक्शन विथ ल्युकास रिएजंट गिव्स नो रिॲक्शन ॲट रूम टेम्परेचर. दॅट मीन्स इट कॅन शो टर्बिडिटी ओनली ऑन हिटिंग. जर हे सोल्युशन आपण हीट केलं तरच त्याच्यात टर्बिडिटी निर्माण होते, अदरवाईज ॲट रूम टेम्परेचर देर इज नो रिॲक्शन. सो हाऊ कॅन वी डिफरन्शिएट बिटवीन प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल ऑन द बेसिस ऑफ रिॲक्शन विथ ल्युकास रिएजंट. सो ल्युकास रिएजंट रिॲक्ट्स विथ टर्शरी अल्कोहोल मोर रॅपिडली दॅन सेकंडरी अँड प्रायमरी. टर्शरी अल्कोहोल ज्यावेळी रिॲक्ट होतो ल्युकास रिएजंटवर तेव्हा टर्बिडिटी इमिजिएटली लगेच फॉर्म होते. सेकंडरी अल्कोहोलसोबत ज्यावेळी रिॲक्ट होतं तेव्हा स्लोली फॉर्म होते, थोडा वेळ लागतो तिला. आणि प्रायमरी अल्कोहोलसोबत तर रिॲक्शनच होत नाही म्हणजे देर इज नो रिॲक्शन ॲट रूम टेम्परेचर. जर ते आपण हीट केलं तर मग तो स्लो टर्बिड फॉर्म होतो. नेक्स्ट वी विल सी रिॲक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. अल्कोहोलमधला जो ROH आहे त्यातला OH बॉन्ड जर ब्रेक झाला तर रिॲक्शन कशा प्रकारे असतील. तर या टॉपिकच्या अंडरमध्ये पहिला टॉपिक आपण घेणार आहे तो म्हणजे ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल हा न्यूट्रल आहे पण काही रिॲक्शन तो असा दाखवतो की ज्यावरून आपण हे लक्षात घेऊ शकतो की काही कॅरेक्टरिस्टिक त्याच्या ज्या आहेत त्या थोड्या ॲसिडिक किंवा वीक ॲसिडिक आहेत. कशा प्रकारे पहा. So alcohol is weakly acidic. In aqueous solution, alcohol will donate its proton to water molecule to give an alkoxide ion that is RO minus. अल्कोहोल हा प्रोटॉन डोनेट करतो आणि प्रोटॉन डोनेट करतायत की ॲक्सेप्ट करतायत या कंडिशनवर ॲसिड आणि बेसच्या ज्या काही थेअरीज मांडलेल्या आहेत त्यानुसार मग अल्कोहोल हा वीकली ॲसिडिक आहे कारण तो प्रोटॉन डोनेट करतोय वॉटर मॉलिक्यूलमध्ये. सो प्रोटॉन डोनेट केल्यानंतर तो अल्कॉक्साइड आयन फॉर्म करतोय. सो ROH प्लस H2O इट्स अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. इट विल फॉर्म RO मायनस प्लस H3O प्लस. आणि ॲसिडिटी Ka जर आपण त्याची पाहिली तर ती 10⁻16 to 10⁻18 पर्यंत आहे. एक्झाम्पल पहा. इथिल अल्कोहोल जर आपण घेतला त्याची रिॲक्शन वॉटरसोबत केली तर इथॉक्साइड आयन फॉर्म होईल इथे आणि H3O प्लस. नाउ वी विल सी इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट दॅट इज द प्लस आय इफेक्ट ऑफ अल्किल ग्रुप. हा जो आहे इट डिस्टॅबिलायझेस द
अल्कॉक्साइड आयन विच इज अ कॉन्जुगेट बेस ऑफ अल्कोहोल. कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर असतात. तुम्ही केमिस्ट्री फर्स्टच्या चॅप्टरमध्ये पाहिलं असेल केमिकल इक्विलिब्रियममध्ये. ॲज अ रिझल्ट अल्कोहोल डज नॉट आयनाइज मच इन वॉटर अँड बिहेव लाईक अ न्यूट्रल कंपाऊंड इन ॲक्वियस मीडियम. पहा इथे काय होतं, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट जो आहे दॅट इज विच इज ऑल्सो नोन ॲज द प्लस आय इफेक्ट. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करतात कोण, अल्किल ग्रुप. कुठले, अल्कॉक्साइड आयनमधले. म्हणजे जसं हा इथे अल्कॉक्साइड आयन, तर हा जो ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि हा इलेक्ट्रॉन डोनेट करेल H3O म्हणजेच H3O फॉर्म करेल. सो इट विल ॲक्च्युली जो आहे तो कॉन्जुगेट बेस म्हणून रिॲक्ट करेल अल्कोहोलचा. ॲज अ रिझल्ट अल्कोहोल डज नॉट आयनायझेस मच इन वॉटर. ॲसिडिक स्ट्रेंथ तपासण्यासाठी महत्त्वाचं आहे की तो किती प्रमाणात आयोनाइज होतोय. कमी असेल, जास्त असेल, त्या प्रमाणात. जास्त आयनाइज होत असेल तर तो स्ट्रॉंग ॲसिड असेल, कमी आयनाइज होत असेल तर तो वीक ॲसिड असेल, आणि होणारच नाही तर मग तो न्यूट्रल आहे. सो इथे तो काय होतं, अल्कोहोल पाण्यामध्ये जास्त प्रमाणात आयनाइज होत नाही बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट ऑफ अल्किल ग्रुप अँड हेन्स इट बिहेव लाईक अ न्यूट्रल कंपाऊंड इन ॲक्वियस मीडियम. आणि म्हणून पाण्यामध्ये तो काय होतोय, न्यूट्रल म्हणून रिॲक्ट होतोय. सो दिस इज द ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल. Now we will see the second and most important chemical reaction which is called esterification reaction. So it has two methods esterification च्या. पहिल्यांदा आहे reaction with acid chloride. Reaction with acid chloride. So alcohol पहा इथे ROH अल्कोहोल रिॲक्ट्स विथ ॲसिल क्लोराईड. असिल क्लोराईड म्हणजे काय ते लक्षात घ्या. इथे असिल क्लोराईड जो आहे तो RC++OCl हा कंपाऊंड आहे. तर इथे OH बॉन्ड ब्रेक होणार आहे, हा ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला. सो हायड्रोजन रिप्लेस केला जाईल आणि तिथे RC++OR डॅश पण असू शकतो, हा मे बी सेम ऑर डिफरंट. हा कंपाऊंड तयार होतो विच इज ॲन इस्टर. सो इस्टर कसा तयार होतो, अल्कोहोल आणि असिल क्लोराईड हे रिॲक्ट होतात एकमेकांसोबत आणि इथे HCl ॲज अ बाय प्रोडक्ट फॉर्म होईल आणि हा ग्रुप जो आहे तो रिप्लेस केला जाईल इथे. सो हा पूर्ण ग्रुप RC++OR डॅश हा रिप्लेस केला गेलेला आहे इन्स्टेड ऑफ H, आणि त्यामुळे R आणि O इथे ऑलरेडी होते. राहिलेला ग्रुप जो आहे तो RC++O हा इथे रिप्लेस झालेला आहे. सो इट विल फॉर्म ॲन इस्टर. ही एक मेथड आहे. याचंच एक्झाम्पल खाली दिलेलं आहे पहा. इथिल अल्कोहोलचं एक्झाम्पल घेतलं आहे इथे. सो इथिल अल्कोहोल दॅट इज CH3CH2OH ऑन रिॲक्शन विथ ॲसिटिल क्लोराईड. आरच्या व्हॅल्यू टाकल्यात फक्त वरच्या एक्झाम्पलमध्ये. CH3C++OCl इट विल फॉर्म CH3C++OOCH2CH3 इथिल ॲसिटेट हा प्रोडक्ट मिळेल इथे आपल्याला. सो इस्टर कॅन बी फॉर्म फ्रॉम अल्कोहोल बाय रिॲक्शन विथ ॲसिटिल क्लोराईड. नेक्स्ट वी विल सी रिॲक्शन विथ कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड जो आहे हा रिॲक्ट करतो अल्कोहोल सोबत टू फॉर्म ॲन इस्टर. दिस इज नोन ॲज इस्ट्रिफिकेशन रिॲक्शन. सो एक वन लाईन स्टेटमेंट जर तुम्हाला याचं लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही याप्रमाणे लक्षात ठेवू शकता. ॲसिड रिॲक्ट विथ अल्कोहोल टू फॉर्म इस्टर. सो अल्कोहोल दॅट इज ROH on reaction with carboxylic acid तर इट विल फॉर्म RC++OOR प्लस H2O पण फॉर्म होतो ॲज अ बाय प्रोडक्ट. तर हा H2O इथला बॉन्ड ब्रेक होईल, इथून हायड्रोजन बाहेर काढला जाईल, हा ग्रुप तिथे रिप्लेस केला जाईल आणि हा H आणि हा OH H2O म्हणून बाहेर निघतील. सो अगेन इथे इस्टर फॉर्म होतोय, पण इथे कार्बोक्सिलिक ॲसिड बरोबर रिॲक्शन झाल्यानंतर फॉर्म होतोय. एक्झाम्पल घेतलं इथे सेम इथिल अल्कोहोल CH3CH2OH प्लस ॲसिटिल क्लोराईड CH3C++OCl इस्ट्रिफिकेशन रिॲक्शन आहे. सो CH3 जसाच्या तसा आहे. त्यानंतर CH2
OH मधला H बाहेर काढला जाईल, त्याच्याऐवजी हा ग्रुप तिथे रिप्लेस केला जाईल. सो इट विल फॉर्म CH3 C डबल बॉन्ड O OCH2 CH3 and it's called ethyl acetate and water as a byproduct. So ester हा फंक्शनल ग्रुप जर समजा आपल्याला तयार करायचा असेल, तर वी हॅव टू रिॲक्ट ॲसिड कार्बोक्सिलिक ॲसिड विथ अल्कोहोल अँड द रिॲक्शन इज कॉल्ड ॲज इस्ट्रिफिकेशन रिॲक्शन. ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड जो आहे हायड्रॉक्सिल ग्रुपमधला तो ब्रेक होतो आणि त्याच्या जागी इस्टरचा जो ग्रुप आहे तो तिथे रिप्लेस केला जातो. ही झाली आपली इस्ट्रिफिकेशन रिॲक्शन विथ टू मेथड्स, दॅट इज वन विथ ॲसिड क्लोराइड अँड वन विथ कार्बोक्सिलिक ॲसिड. Next we will see reactions due to breaking of CO bond in ROH. रिॲक्शन जे आहेत तिसऱ्या टाईपचा जो C टाईप आहे आपला तो पाहायचा इथे आपल्याला. सो हा जो टाईप आहे याच्यामध्ये काय ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप हा ROH मधला, तर हा इथला जो कार्बन आहे तो कन्सिडर करायचा आहे, तर हा बॉन्ड ब्रेक होईल तिथे COH बॉन्ड. सो रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल यामध्ये पहिल्यांदा आहे रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड. अल्कोहोलची रिॲक्शन HX बरोबर करायची. रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ हायड्रोजन हलाइड इल्ड्स अल्किल हलाइड. वा इथे ROH घेतलेला आहे आपण, त्याची रिॲक्शन HX बरोबर जर केली तर इथला OH आणि इथला H हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ते फॉर्म करतील H2O आणि काय राहिलं मग इथे हा R आणि हा X दॅट इज RX म्हणजेच अल्किल हलाइड. फक्त इथे रिॲक्टिव्हिटी लक्षात घ्या, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर परीक्षेत विचारली जाऊ शकते. यामध्ये हायड्रोजन हलाइड जे रिॲक्ट होतात त्यांच्यातला HI हा सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्याच्यापेक्षा कमी HBr आणि सगळ्यात कमी जो आहे तो HCl. म्हणजे इथे एक्झाम्पल घेताना HX मध्ये HI जर तुम्ही घेतला तर ती रिॲक्शन इझिली आपण दाखवू शकतो. रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल इज डायरेक्टली रिलेटेड टू द नेचर ऑफ द अल्कोहोल. ज्याप्रमाणे हॅलोजन कुठला आहे ते महत्त्वाचं आहे, जसं आयोडीन सोबत HI सोबतची रिॲक्शन हायड्रोजन आयोडाईड बरोबरची रिॲक्शन जास्त चांगल्या प्रकारे कंप्लीट होते, त्याचप्रमाणे अल्कोहोल कोणता आहे ते सुद्धा इथे फार महत्त्वाचं आहे की प्रायमरी अल्कोहोल आहे का, सेकंडरी अल्कोहोल आहे का, टर्शरी अल्कोहोल आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे इथे. सो इथे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर आपण कन्सिडर केली अल्कोहोलची, इट विल शो की प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलमध्ये टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी मग जो येतो आहे सेकंडरी अल्कोहोल आणि सगळ्यात कमी जो येतो आहे प्रायमरी अल्कोहोल विच इज अ लिस्ट रिॲक्टिव्ह. अशा प्रकारे अल्कोहोल आणि हायड्रोजन हलाइड यांच्या रिॲक्शनमधून अल्किल हलाइड्स तयार होतात. ॲक्टिव्हिटी जर कन्सिडर केली आपण तर हायड्रोजन हलाइडमध्ये सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहेत HI, त्याच्यानंतर HBr आणि सगळ्यात कमी जो येतो HCl आहे. इन केस ऑफ अल्कोहोल टर्शरी अल्कोहोल मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अँड प्रायमरी. तर हा झाला आपला पॉईंट रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन अल्कोहोल. सो 3 टाईपच्या केमिकल रिॲक्शन्स आपण आतापर्यंत पाहिल्यात. परत एक रिपीट करूया आपण कोणत्या कोणत्या रिॲक्शन पाहिल्यात ते. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोलमध्ये आपण पाहिलं की लॅब टेस्ट करून आपण अल्कोहोल कसं कन्फर्म करू शकतो. सो लॅब टेस्टमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. एक म्हणजे रिॲक्शन करा लिटमससोबत, लिटमस पेपरसोबत. अल्कोहोल जो आहे तो जनरली त्याच्यावर लिटमस पेपरवर कुठलाही प्रकारचा इफेक्ट करत नाही कारण तो न्यूट्रल आहे नेचरमध्ये. अल्कलीजमध्ये पहा अल्कोहोल जो आहे तो ज्या अल्कलीज आहेत आपल्या NaOH आणि NaSCO3 दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड अँड सोडियम बायकार्बोनेट यांच्यासोबत रिॲक्ट होत नाही बिकॉज ऑफ इट्स न्यूट्रल नेचर. जर तो ॲसिडिक असता तर यांच्यासोबत रिॲक्ट होऊन तो सॉल्ट अँड वॉटर फॉर्म करू शकला असता, पण तो न्यूट्रल आहे नेचरमध्ये. ही रिॲक्शन एक्सेप्शनल रिॲक्शन आहे की ज्यामध्ये अल्कोहोल न्यूट्रल असून सुद्धा सोडियम सारख्या मेटलसोबत रिॲक्ट होतो आणि सोडियम अल्कॉक्साईड फॉर्म करतो आणि हायड्रोजन गॅस रिलीज करतो. जनरली ही रिॲक्शन ॲसिडिक नेचर असणारे कंपाऊंड देतात, पण अल्कोहोल ॲसिडिक नाही आहे, न्यूट्रल आहे, तरी सुद्धा ही रिॲक्शन देतो. त्याचे एक्झाम्पल आपण पाहिलं इथे की इथील अल्कोहोल जर समजा आपण रिॲक्ट केला तर तो काय फॉर्म करेल सोडियम इथॉक्साईड. नेक्स्ट पार्ट डिस्टिंग्विशिंग टेस्ट पहिली आपण फॉर अल्कोहोल. सो ल्युकास रिएजंट तुम्हाला माहिती आहे, ल्युकास रिएजंट आपण आत्ताच पाहिलेलं त्याप्रमाणे इट इज अन मिक्सचर ऑफ झिंक क्लोराइड अँड HCl. सो प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल जे आहेत ते डिफरंटली रिॲक्ट होतात ल्युकास रिएजंट बरोबर.
जनरली प्रायमरी अल्कोहोल जे दे डू नॉट रिॲक्ट विथ ल्युकास रिजंट, कुठल्याही प्रकारची रिॲक्शन फॉर्म करत नाही. सो ROH, ZnCl2 आणि HCl म्हणजेच ल्युकास रिएजंट प्लस अल्कोहोल गिव्ज अल्किल क्लोराईड. जनरली क्लोराईड्स तयार होतात इथे, हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट टॉपिक पाहिला आपण, तो म्हणजे आपण या तिघी रिॲक्शन पाहिल्या की टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी कशा प्रकारे रिॲक्ट होतात. सो टर्शरी अल्कोहोल पासून टर्शरी ब्युटिल क्लोराईड, सेकंडरी अल्कोहोल पासून सेकंडरी क्लोराईड आणि प्रायमरी अल्कोहोल रिॲक्टच होत नाही. सो अशा प्रकारे दिलेलं सॅम्पल जर आपल्याला दिलं, अल्कोहोलचं सॅम्पल दिलेलं असेल आणि आपल्यासोबत ल्युकास रिएजंट जर असेल तर आपण त्यात पण हे आयडेंटिफाईड करू शकतो की हा अल्कोहोल नेमका कुठल्या टाईपचा आहे, प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी. नेक्स्ट पॉईंट पाहिला आपण, रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे त्याच्यातला OH बॉन्ड जर ब्रेक झाला तर कोणत्या कोणत्या रिॲक्शन्स होतील. पहिली रिॲक्शन आपण यामध्ये पहिली ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल हा वीक ॲसिडिक कन्सिडर केला आहे, ॲक्च्युली तो न्यूट्रल आहे, पण जसा तो पाण्यामध्ये रिॲक्ट होतो आणि अल्कॉक्साईड आयन फॉर्म करतो त्यावरून तो वीक ॲसिडिक आहे हे आपण सांगू शकतो. एक्झाम्पल घेतलं इथे की इथिल अल्कोहोल प्लस वॉटर इट विल फॉर्म इथॉक्साईड आयन अँड H3O प्लस. हे असं का होतं, इट इज बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट ऑफ अल्किल ग्रुप. हा जो अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे अल्कॉक्साईडमधला तो डिस्टॅबिलाइज करतो अल्कॉक्साईड आयनला विच इज द कॉन्जुगेट बेस ऑफ अल्कोहोल. आणि याचा रिझल्ट म्हणून काय होतं, तिथे अल्कोहोल पाण्यामध्ये जास्त आयोनाइज होत नाही. आणि जास्त आयोनाइज होत नाही याचाच अर्थ काय झाला, मग इट बिहेव लाईक अ न्यूट्रल कंपाऊंड इन ॲक्वियस मीडियम. नेक्स्ट पॉईंट पहा, आत्ताच आपण जो पहिला एस्टरिफिकेशन रिॲक्शन दोन मेथडने आपण दाखवू शकतो. एक म्हणजे रिॲक्शन विथ ॲसिड क्लोराईड आणि दुसरी म्हणजे रिॲक्शन विथ कार्बोक्सिलिक ॲसिड. स्टार्टिंग कंपाऊंड दोघीकडे अल्कोहोलच असणार आहे, फायनल प्रोडक्ट पण दोघीकडे इस्टरच असणार आहे, फक्त रिएजंट चेंज केलेला आहे. इथे ॲसिड क्लोराईड आहे, इथे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. सो OH बॉन्ड ब्रेक होते म्हणजे RO तसाच कॉमन राहील आणि पुढे त्याला ग्रुप जो आहे तो अटॅच होणार आहे. त्यानुसार अल्कोहोल प्लस कार्बोक्सिलिक ॲसिड गिव्ज इस्टर किंवा अल्कोहोल प्लस ॲसिड क्लोराईड इट विल फॉर्म ॲन इस्टर. आणि लास्टली आपण पाहिलं ते म्हणजे रिॲक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड इन अल्कोहोल. अल्कोहोलची रिॲक्शन याच्यात आपल्याला दाखवायची ती हायड्रोजन हलाइड HX. इट मे बी HI, HBr और HCl. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर दिली आहे तिथे की हायड्रोजन हलाइड्स आणि अल्कोहोल रिॲक्ट झाले तर अल्किल हलाइड्स फॉर्म करतील. रिॲक्टिव्हिटी ऑर्डरमध्ये HI सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे, नंतर HBr आणि नंतर HCl. सो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल आणि OH इकडचा H हा H2O फॉर्म करेल आणि अल्किल हलाइड हा मेन प्रोडक्ट असेल तर वॉटर हा बाय प्रोडक्ट असेल. सिमिलरली अल्कोहोलची सुद्धा रिॲक्टिव्हिटी महत्त्वाची इथे. सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहेत टर्शरी, त्याच्यापेक्षा कमी आहेत सेकंडरी आणि सगळ्यात कमी आहे प्रायमरी अल्कोहोल. सो इथे आजचा हा आपला टॉपिक जो आहे तो संपलेला आहे. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी किंवा रिॲक्शन जी ते आपण पुढच्या पिरियडला पाहू. थँक्यू.